गोंदिया जिल्ह्याचा देवरी तालुका हा नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख आहे। या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहेत। त्या समस्येला घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी आज भर उन्हामध्ये मोर्चा काढून प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केलाय। देवरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलजीवन योजनेमध्ये भ्रष्टाचार करण्यात आलाय। मनरेगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलाय। अनेक रोड रस्त्यांचे काम प्रलंबित आहेत, त्यामुळे अनेक अपघात होत असतात। त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे। अनेक नागरिकांना पाणी समस्या तर देवरी नगरपंचायतमध्ये विविध समस्या असून देवरी नगरपंचायतीच्या एकही शाळा नसून सुद्धा शिक्षण कर आकारला जातोय। अनेक मंदिरांवर सुद्धा मालमत्ता कर आकारला जातोय। अशा विविध मागण्या घेऊन देवरी तालुका काँग्रेस यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। यावेळी खासदार नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। जर या मोर्चाची दखल प्रशासनाने घेतली नाही तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली। कर्जमाफी केली नाही, प्रति हेक्टरी 25,000 रुपये बोनस देण्याचं आश्वासन दिलं होतं, ते पण अजून दिलेलं नाही। म्हणजे फक्त आश्वासन देऊन लोकांची भलावणी करायचं आणि नंतर वेळेवर विसरून जायचं। निवडून आल्यानंतर अशी परिस्थिती या सरकारची आहे। केंद्राची तशीच आहे आणि राज्याची तशीच आहे। आजचा हा मोर्चा देवरी तालुक्यातील स्थानिक लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्या संदर्भातला आहे। या ठिकाणी मनरेगाचे पैसे मिळाले नाहीत, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या धानाला पाणी मिळून राहिलेलं नाहीत, पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। या ठिकाणी नगर परिषदेने ज्या पद्धतीचे चुकीचे कर लावले त्याच्या विरोधातला हा मोर्चा आहे। आणि म्हणून ज्या काही आमच्या 16 मागण्या आहेत या ठिकाणी, या 16 मागण्याच्या संदर्भात राज्य शासन ज्या स्तरावर असेल काम करणारी यंत्रणा त्याला सूचना कराव्यात। जर केलं नाही तर निश्चितपणानं याचा तीव्र आंदोलन येणाऱ्या दिवसात दिसेल आणि सरकारलाही त्या गोष्टीला अडचणीत यावं लागेल। एक शेवटचा मुद्दा सांगतो आहे, तुमचं चॅनल इकडे वाढवा। त्या ठिकाणी एक काळ्या पट्टीचा बोर्ड लागला आहे। या ठिकाणी या नगर परिषदेनं 45,000च्या साठी लोकांच्या मालमत्तेचा नाव रोडवर आणला। म्हणजे लोकांचा अवमान करणे आणि लोकांची बेइज्जती करणे हे या भारतीय जनता पार्टीच्या शासनाने काढलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मंदिराचा ट्रस्ट आहे, त्या मंदिराच्या ट्रस्टलाही सोडलं नाही। म्हणजे एका बाजूला तुम्ही हिंदुत्व म्हणता, एका बाजूला तुम्ही देवाची पूजा करता आणि त्या मंदिरावर असणारा टॅक्स त्याचाही तुम्ही बोर्ड लावता। म्हणजे त्या मंदिरालाही बदनाम करण्यापासून तुम्ही सोडले नाहीत। इतकी वाईट अवस्था या भारतीय जनता पार्टीच्या सरकारची आहे। आणि म्हणून यांनी जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर निश्चितपणानं हा आंदोलन याच्याही पेक्षा तीव्र होईल, एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगू।